जबरदस्त बोगद्यातला आपला प्रवास झालेला आहे. खास आपल्यासाठी बदलापूर जो बोगदा 4 किलोमीटर तो पार केला आहे आणि इथून पुढे देखील बऱ्याचशा गाड्या जातात, पनवेलपर्यंत जातात, मोरबेपर्यंत असे म्हटलं जाते. परंतु आपल्या इतक्या लांबचा प्रवास करायचा नाही आहे. आपण पुन्हा कधीतरी येऊ आणि हा पुरा लांबचा प्रवास करूयात. सध्या आपण बदलापूरपर्यंत आलो आणि बदलापूरचा बोगदा तुम्ही पाहू शकता. आपण जे आता निघालो त्या बोगद्यातून निघालो, गाडी आली तिथनं बघा, त्या ज्या गाड्या आहेत तिथून आपण निघालो आलेलो आहोत आणि हा जो बाजूचा बोगदा आहे हा जाण्यासाठीच आहे. असे एकंदरीत 2 बोगदे आहेत तिथे आणि तुम्ही पाहू शकता डोंगर किती मोठा आहे. या पुऱ्या डोंगरातनं बाप रे बाप हे बघा. आणि हा एवढा मोठा डोंगर, हा डोंगर करून साधारण 4 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि हा बोगदा आपण पार केलेला आहे खास आपल्या प्रेक्षकांसाठी, आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर साठी बदलापूरच्या दिशेने. आणि या बाजूला आहे तो बदलापूरहून येऊन पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी. एकंदरीत असे 2 प्रकारचे बोगदे आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडून रिक्षा पण येतात जातात. मोरबे वगैरे आपल्याला गाव म्हटलं तर त्या ठिकाणी. आणि इथे मला वाटतं मेन एंट्री पॉईंट राहील टोल प्लाझा बोगद्याच्या आत जाण्यासाठी आणि बोगद्यातनं येण्यासाठी. बदलापूरच्या बोगदा आपल्या सहर्ष स्वागत. बदलापूर 4 किलोमीटरचा तो पूर्ण बोगदा आता आपण क्रॉस करणार आहोत. खास आपल्यासाठी आपले मराठी इथे कामे सुरू आहेत, तुम्ही पाहू शकता. मुलांच्या मागे मागे आपण जाऊया. कसं आहे आपण घाबरतो आणि या पर्यंत रोजचं येणं जाणे. मोरबे पनवेल चेक करावं लागेल. आपण बदलापूरवरून देखील आलेलो आहे. हे जे आज बोगदा, या बोगद्यात एक आणि एखाद्या बोगद्यातून प्रवास करताना त्या बोगद्यात काही इमर्जन्सी आली तर दुसऱ्या बोगद्यात तसेच जाता येईल यासाठी देखील मध्ये मध्ये बोगदे बनवण्यात आलेले. आपण या मुलांच्या मागे जायचा विचार करतो तर मुलं सुटात पडत आहेत, ट्रिपल सीट आहेत, सारे पडत आहेत. आपण नाही पडू शकत, त्यांच्या भरोश्यावर आपण आलो, ते आपल्यापेक्षा सुटात पडत आहेत. लिकेज आहे, कुठे कुठे पाणी पडतं अजून दुधावरतून. हा आपण बदलापूर टनेलमध्ये आहोत आणि आपण मागच्या बाजूने आलेलो. इकडून बदलापूर मार्ग घेऊन आपण कर्जतकडे जात होतो. त्यावेळी एक टनेल इथे अजून बाजूला दिसलं आपल्याला. हा टनेल म्हणजे इन केस काही इमर्जन्सी लागली त्या रस्त्याने जाताना तर ते आपल्याला दुसऱ्या बोगद्यात जाता येऊ शकतो. आणि मग दुसऱ्या बोगद्याला जी कनेक्टिव्हिटी आहे ती इथली खास आपल्यासाठी आपले मराठी.